नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत 532 चौक फलटण येथे. 532 चौक म्हणजे 5 बत्त्या सतत चालू असतात तिकडे, जशा त्या तेजस्वी असतात तशाच काही तेजस्वी बायका आपल्याबरोबर आलेल्या आहेत. इकडे काही पुरुष वर्गही आहे. त्यांच्याबरोबर सुरू करूया आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या 532 चौकात आज आलेलो आहोत तिकडची एक मेणबत्ती आपले मेन ताई आपल्या बरोबर आहेत. 532 चौकाविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. 532 चौक हा आमचा भाग खूप चांगला आहे. तिथली लोक खूप चांगली आहेत, प्रेमळ आहेत आणि साधी आहेत, एकमेकांना मदत करतात. इथे सगळे उत्साह, गणपती उत्साह, सगळे सण उत्साह साजरे केले जातात. आणि हे पाठ करून आलात की नाही खरं सांगा, धडाधड एका मागोमाग एक. बरं 532 वैशिष्ट्य सांगा जरा मला. 532 म्हणजे 532 चौक म्हणजे इथून 5 रस्ते एकत्र येतात असं म्हणायचंय. आणि मग तिथे बत्त्या लावलेल्या आहेत. हा, आणि तिथं मेन मध्यभागी असे 5 मोठे दिवे लावलेले आहेत. अच्छा, म्हणून तो 532 चौक. ह्या भागाला 532 चौक असं म्हणतात. बर, पण तशाच तेजस्वी सगळ्या आणि हे आहेत ना, हो आहेत, मजा करणार ना वगैरे सगळ्या बायका. माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता वेळ आहे पहिल्या फेरीची. अंदाजे कितीची? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला माझा मित्र काढून देणार आहे. हाय. हाय. काय नाव तुझं? साहिल. काय कितवीत आहेस तू? 5वीत आहे मी आता. हे मस्त आहे रे. कोणी सांगितलं तुला झालेलं आहे? माझ्या मम्मीने. वाटलंच आम्हाला. बरं, ह्याच्यातली 3 टोकन्स काढून देशील मला? हा, डोळे मिनिट आणि एक एक करून 3 टोकन्स काढून दे. व्हेरी गुड. अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. 3ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 7. दुसरा क्रमांक आहे 1. आणि तिसरा क्रमांक आहे 18. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे खेळ तर सुरू करायचं आहे, पण मारायच्या थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुचिता शिवराज नाईक निंबाळकर. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. हो. मग इतर वेळी घरातली आपली सगळी जेव्हा कामं होतात तेव्हा तुम्ही काय करता? इतर दिवस कसा जातो तुमचा? बाग बगीच्याची मला आवड आहे. काय करता? बाग बगीचा, गार्डनिंग. अच्छा, तुमच्या घरी? हो आहे, भरपूर जागा आहे. हा, त्याच्यामुळे मी बाग बगीचा त्याच्यात वेळ जातो माझा. त्याच्यात दिवसभर. हो. मग तुम्हाला फुलांची वगैरे आवड आहे? हो आहे. आरास वगैरे करायला आवडते? मला गार्डनिंग करायला आवडते आरासपेक्षा. अच्छा. घरातली बाकी मंडळी आरास करतात. अच्छा. बाकी शॉपिंगला वगैरे जाता तुम्ही? हो, जाते ना. भरपूर शॉपिंग करता? बऱ्यापैकी. बऱ्यापैकी. हां. आपल्याला राऊंड खेळायचे, त्यासाठी ऑल द बेस्ट. ओके, चालेल. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. आशा कुंडलिक यादव. काय करता तुम्ही? वाईफ्स घरचंच कामं करते. घरीच काम करता. आणि मग नंतर काय करता? तुमच्याविषयी आम्हाला जरा माहिती द्या. काय घरातलं तांदूळ गहू निवडायचं, कुठं पोरं सांभाळायची. कुठं पोरं सांभाळायची? कशाला कुठे पोरं सांभाळायची जाऊन? आपली पोरं सांभाळायची. तेच घेऊन. हा, तेच की. मग मी कुठं म्हणतो? मग तुम्ही जे बोलताय तेच मी परत बोललो. कुठे तांदूळ निवडायचं? आमचं कशी धुळ्या साईडची भाषा आहे म्हणून ते जसं वाटणार पण तुम्हाला. छान भाषा आहे, पण मला खरंच आवडली. कुठं तांदूळ निवडायचे, हा, कुठं साडमण तीन खेळायचं. आणि बाकी काय करता? झालं, तांदूळ निवडून झाले, गहू निवडून झाले, कुठं पोरं सांभाळून झाली. आता इकडे कुठं काय करता? काय नाही, घरचंच कामं करते. घरचीच कामं. आणि खरेदी वगैरे कुठं खरेदी केला जाता? फलटण मध्येच. फलटण मध्ये बाजार बिजार आहे मोठा? श्रीराम बाजार आहे की. श्रीराम बाजार. हो. तिथे काय सगळीकडून येतं? स्वस्त मिळतं सगळं? हो. कुठं स्वस्त मिळतं? श्रीराम बाजार. श्रीराम बाजारात. कुठं? श्रीराम बाजारात. तिकडे जात असता तुम्ही? हा. बरं, वस्तूंच्या किती किमती असतील वगैरे माहिती असेल ना तुम्हाला? हो हो, माहिती. हा. तर आता इकडं कुठं नाही, इकडं कुठं एक प्रोडक्ट देणार तुम्हाला. हा, जी राऊंड आहे त्यासाठी कुठं ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. मेन ताई नाव सांगा. सौ कविता राजू बाबर. बाबर. बरं, तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणी. हो. आणि मग बाकी काय करता? गहू तांदूळ निवडून झाल्यावर? बाकी नाही, मुलांचा अभ्यास घेणे, हा. घरातली इतर कामं करणे, असं टीव्ही बघणे, गप्पा मारायला आवडतात. हो. हो.
हा ते दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. गप्पा मारायला आवडतात ते. बाकी 5 बत्ती चौकात काय करता? पाचबत्ती चौकात आम्ही एकत्र असं ट्रिप काढतो, सगळ्या महिला, आमची मुलं, बायका, आणि कोजागिरी विशेष सण असे साजरे करतो. कोजागिरी विशेष म्हणजे? कोजागिरीला तर हमखास आमचा कार्यक्रम असतोच, काहीतरी स्पेशल करायचं आणि मग सगळेजण एकत्र जेवायचं. कुठे माळजायला आमच्या इथं मंदिर आहे, तिथं मंदिरात जायचं. असं उत्साही दिसतात एकंदरीत. हो 5 बत्ती इथले सगळे. हो. हा भले नाव 5 बत्ती असो, आम्ही सगळे 1000 बत्ती एकत्र सगळे. कोजागिरीला रात्रभर जागरण वगैरे करता? हो. गाण्याच्या भेंड्या खेळणे. तुम्ही गाणी गाता स्वतः? गाणी गात नाही, मी ऐकते गाणी, आणि असं प्रसंग आला तर गाण्याच्या भेंड्या खेळता गाण्याच्या भेंड्या. बर, आता इकडे आपल्याला खेळ खेळायचा आहे. हो. ऑल द बेस्ट चॅरिटी. थँक्यू. गप्पा मारून झाल्या. आता पहिल्या फेरीची म्हणजे अंदाजे किती राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. तुम्हाला करायचं एवढं आकडे लावून एक किंमत लावायची. ज्यांची किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार आशाताई, मग कविताताई आणि मग सुचिताताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे रिस्ट वॉच. स्टेनलेस स्टील बॉडी असलेले हे घड्याळ वॉटर रेझिस्टंट आहे. या घड्याळाच्या बॅटरीचं आयुष्य 3 ते 5 वर्ष आहे. या घड्याळाची ॲक्युरसी ±30 सेकंद पर मंथ आहे. प्रॉडक्ट तयार, आशाताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा आणि या प्रॉडक्टची किंमत सांगा. किती किंमत आहे? 2043. 2043. हा, मागे काय वाटते? 2043 बरोबर वाटते किंमत? मग किती वाटते? नाही तर आणि 1100 आणि 1200 ते 1500च्या मध्ये. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची किंमत की बदलायची आहे? हीच ठेवायची आहे. ठीक आहे, मग किंमत फ्रीज करूया. 2043 1, 2043 2, 2043 3. आशाताईंनी पण अंदाज सांगितला. बघूया आता कविताताई काय करतात. हे घ्या, 4 आकडे वापरा तुम्ही पण. किती किंमत आहे? 1566. 1566. मागे काय वाटते? 1566 बरोबर आहे? सगळ्यांना बरोबर वाटते? मग फ्रीज करूया. ठीक आहे, 1566 1, 1566 1566. कविताताईंनी पण अंदाज सांगितला. आता सुचिताताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1667. 1667. काय वाटतं? 1667 बरोबर वाटते? सगळ्याच किमती बरोबर वाटतात मागे. तुम्हाला काय करायचंय? फिक्स ठेवायची. फिक्स करायची? ठीक आहे, फिक्स करूया. 1667 1, 1667 1667. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. आशाताईंनी किंमत सांगितली 2043 रुपये. कविताताईंनी किंमत सांगितली 1566 रुपये आणि सुचिताताईंनी किंमत सांगितली 1667 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1540 रुपये. त्यामुळे विजेत्या आहे कविताताई. हे घ्या तुमचं घड्याळ. काय मेणबत्ती, हा घड्याळ पण मिळालं. कसं वाटतंय? खूप आनंद झालाय, शब्दात व्यक्त करता येत नाहीये. हा, खूप आता काय शब्द बोलावेत सुचत नाहीये तिकडे. आनंदच आनंद आहे. हो, कोणाला देणार हे? मुलांना, मिस्टरांना. एकच? 5 मिनिटं तू घाल, 5 मिनिटं तू घाल, 5 मिनिटं तू घाल. प्रसंग आला तर आता गाणं मिळणार काय? हो, मला पटकन गाणं म्हणून दाखव. चला. माय भवानी तुझी लेकरे, कुशीत तुझी आई सेवा, म्हणून घे आई सेवा, म्हणून घे आई. वाह, छान 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 छान. वा, तुझ्याच कृपेचं हे फळ आहे. आणि माझ्या पण. चला पुढची राऊंड खेळायची आहे. हा, घड्याळ घालून तिकडे बसून राहा. हा, प्रश्न हा आजचे 6 स्पर्धक सोडून बाकीच्यांसाठी ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, अशी मी कोण आहे, काळी कुळकुळीत, सतत धावत असते आणि सूर्य आला तरच दिसते. उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारतो.